मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या सातत्याने होणाऱ्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार आणि प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली। महापौर पदाच्या निवडीसंदर्भात बोलताना कृष्णा हेगडे म्हणाले की संजय राऊत रोज काही ना काही वक्तव्य करत असतात, मात्र त्यात कोणतेही तथ्य नसते। मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर होते आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन झाले। अशा परिस्थितीत असं वक्तव्य करणं चुकीचं आणि असंवेदनशील असल्याचं त्यांनी सांगितलंय। घोटाळ्याचे आरोप मागे घ्यावेत या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हेगडे म्हणाले, अशी वक्तव्य वादग्रस्त असून समाजात अनावश्यक वाद निर्माण करणारी आहेत, तर आमच्या पक्षांमध्ये मात्र समन्वय आणि एकजूट कायम असल्याची त्यांनी दावा केलाय। बारामती येथे एसटी नसल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितलंय की बारामतीची फ्लाइंग ट्रिप लहान असल्याने त्याबाबत निर्णय राज्यस्तरीय अधिकाऱ्यांकडून घेतले जातात, मात्र जर एसटीची गरज असेल तर ती निश्चितपणे सुरू करण्यात यावी असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान उपमुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना हा त्यांचा अंतर्गत विषय असून यावर कोणतेही भाष्य करणार नसल्याचं कृष्णा हेगडे यांनी स्पष्ट केलंय। या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होत असल्याचं चित्र दिसत आहे। ओबीस रेट वाढला आहे तर एक गंभीर बात आहे, कारण जे हेल्थ कॉन्शियस आहे त्याचा एक पॅरामीटर असतो आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवायला लागेल। खास तर जे आमचे लहान मुलं आहेत, शिशु आहेत, त्यांच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटनी पण मिड डे मील, पौष्टिक आहार स्कूलमध्ये आम्ही देतो। तसंच जे मल्टीविटामिन्स आहेत, दुसरी स्पोर्टिंग फॅसिलिटीज जी आहे ते वाढवायला लागेल आणि स्टेट गव्हर्नमेंट त्यामध्ये जरूर ह्याच्यावर बघेल। त्याचा अतिरिक्त जे आमच्या केंद्र सरकार आहे त्यांचं पण खूप सारे स्कीम्स आहेत महिलांसाठी, नरिशमेंटसाठी, ते शिशु साठी एक पौष्टिक आहार आणि जे आमचे सरकार आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ते फ्री रेशन सप्लाय आम्ही लोकांना देतो, दाल, पल्सेस देतो। तसंच खूप सारे आम्ही न्यूट्रिशनल प्रोडक्ट्स लोकांना देतो आणि जे लोकल डिस्पेन्सरीज आहेत त्यातमध्ये पण विटॅमिन्स आम्ही लोकांना देतो। तर मला वाटतं की याच्यावर जास्त काम केलं तर आमच्या फ्युचर जनरेशनसाठी आणखीन बरं पडेल। बघा, संजय राऊत रोज काय ना तरी काय सांगतायत, त्यातमध्ये काही तत्व नाही। त्यांना पण माहीत आहे की 4-5 दिवस सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ते डावॉसमध्ये होते। ते आले की सन्मान्य अजितदादा पवार साहेबांची अवकालीन मृत्यू झाली आणि सगळे हे दुःखद प्रसंगामध्ये आज पसरलेले आहेत। पण संजय राऊत जे आहेत ते असंच आरोप करतात, त्यातमध्ये काही तत्व नसतो आणि दरवेळी ते आरोप करतात त्याची जबाब देण्याची आवश्यकता आम्हाला वाटत नाही। बघा, संजय राऊत जी हे जे बोलतायत ते इनसेन्सिटिव्ह ते बोलतायत आणि संवेदना त्यांना प्रकट करायला पाहिजे। असा कॉन्ट्रोवर्सी एक नेता आज आमच्यामध्ये नाही आहे अजितदादा। त्यांच्या संदर्भाने कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट करून लोकांना भ्रमित करायची गरज नाही। अजितदादा महायुती बरोबर होते, महायुती बरोबर राहणार होते आणि महायुतीत ते उपमुख्यमंत्री होते। त्याचा जबाब तेच आहे की भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना आमचा ताळमेळ चांगला आहे, कोणावर कोणताही आरोप नाही। बारामतीमध्ये जे फ्लाइंग स्ट्रिप आहे ते एक फ्लाइंग स्कूलचं फ्लाइंग स्ट्रिप आहे असं मला वाटतं, कारण मी तिथे गेलो नाही। दुसरा म्हणजे तिथे जे फ्लाइंग इन्स्ट्रक्टर्स आहेत, फ्लाईटचं लँडिंगचं आणि टेक ऑफचं परमिशन बहुतेक ते ऑफिसर लोक देतात। पण ATCचा गरज आहे तर तिथे ATC करायला लागेल, पण हे छोटा स्ट्रिप आहे। DGCA आणि सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री त्याच्यावर निर्णय घेणार, हे स्टेट गव्हर्नमेंटच्या दायऱ्याच्या बाहेर आहे। बघा, ह्यातमध्ये शिवसेनाचं काय लेणं घेणं नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे, पवार फॅमिलीचा अंतर्गत विषय आहे आणि त्यातमध्ये आम्ही काय हस्तक्षेप नाही करू शकत। जे त्यांचा आमदार, त्यांचे खासदार, त्यांचे नेते डिसाईड करणार आणि सुचवणार
सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्याच्यावर निर्णय घेणार. बघा, मला हे विषयाचं जास्त जानकारी नाही आहे आणि ह्याच्यावर मी स्टडी करून तुम्हाला सांगू शकतो. पण जे पण सरकार, आमचे केंद्र सरकार निर्णय घेणार आहे ते लोकांच्या हितामध्ये, जनहितामध्ये ते निर्णय असणार आहे, हे तर मला खात्री आहे. कारण सन्माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी ते जनहितासाठी, लोकहितासाठी काम करतात. नाशिकमध्ये बोलताना आमदार खोतकर यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी शब्दात मांडली. ते म्हणाले, अजित पवारांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात इतका मोठा खड्डा पडलाय की कितीही शब्द किंवा बाईट्स दिल्या तरी ती पोकळी भरून निघणार नाही. या दुःखाच्या काळात संपूर्ण राज्याने पवार कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे राहावं असं आवाहन आमदार खोतकर यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत बोलताना खोतकर म्हणाले, आपण निवडून येतानाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशीच प्रार्थना केली होती आणि आजही तीच अपेक्षा आहे. पवार कुटुंबाच्या बाबतीत बोलताना त्यांनी सांगितलंय, या कुटुंबाच्या पाठीशी सर्वांनी उभं राहणं ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री महोदयांनी या कुटुंबाला न्याय देत त्यांना आधार देण्याची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्या भूमिकेबाबत बोलताना आमदार खोतकर म्हणाले, आम्ही सर्वजण शरद पवार यांच्याकडे जाणार आहोत. पवार साहेब हे धुरंधर नेते असून त्यांनी देशाचं राजकारण पाहिलंय आणि चालवलंय. ते जो निर्णय घेतील तोच निर्णय आम्हाला मान्य असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. अजित पवारांच्या निधनानंतर भावनिक दुःख, राजकीय पोकळी आणि पुढील वाटचालीबाबतच्या दिशा या तिन्ही मुद्द्यावर आमदार खोतकर यांनी पवार कुटुंबाच्या पाठीशी उभं राहण्याची स्पष्ट भूमिका मांडली. साहेब, आता किती बाईट दिली तर न भरणार तो खड्डा पडला. त्याच्यात किती माती टाकली, किती भरलं तरी तो खड्डा असा एवढा मोठा पडलेला आहे का तो भरून न निघणारा खड्डा आहे. त्या खड्ड्याला एकच या सगळ्यांनी एकत्र येऊन त्या खड्ड्याच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहावं तरच तो खड्ड्याला काहीतरी दिला असेल. दादानी बोलण्यासाठी का आमच्याकडे ठेवलंच नाही, सगळेच घेऊन गेलं. खरं तर 12 डिसेंबरला 2 राष्ट्रवादी पक्ष हे एकत्र येणार होते. 8 त्याची घोषणा ते तर 12 डिसेंबरला येणार होते. मी तर जसं निवडून आलो दादाकडे तशापासून मी पांडुरंगाला विनंती करीत होतो की हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाला त्याचा दिलासा मिळेल. आज एकत्र आले पाहिजे हीच आमची इच्छा आहे. खरं तर अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा आहे की सुनीता पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिलं पाहिजे. कसं आता त्या कुटुंबाच्या पाठीमागे सगळ्यांनी राहिलं पाहिजे. सन्मान्य शेम साहेबांनी सुद्धा न्याय दिला पाहिजे. शेम साहेबाला सुद्धा आमची विनंती, सामान्य कार्यकर्त्यांची, साहेबांनी सुद्धा त्या कुटुंबाला सांभाळून घेतलं पाहिजे. त्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. राजकारण येतं जातं, राजकारण चालत राहतं, परंतु आज त्या कुटुंबाची जी वेळ आलेली आहे त्या वेळ सांभाळण्यासाठी सन्मान्य फडणवीस साहेबांनी त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, पाठीशी उभं राहिलं पाहिजे हीच आमची विनंती. तुम्ही सगळे आमदार सगळे शरद पवारांकडे जाणार आहेत का? दोन्ही राष्ट्रवादी आमची तर विनंती आहेच, आम्ही जाणारच आहे. साहेबाला एक सांगणार आहे की साहेब जोपर्यंत आता आहेत, साहेबांनी त्या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आम्हाला सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे मोठ्या साहेबांनी आणि लवकरात लवकर हा निर्णय घेतला पाहिजे हीच आमची इच्छा आहे. आता ते मोठे साहेबाची इच्छा आहे, मोठे साहेब ठरवतील. आता मोठे साहेबच त्या कुटुंबात आता करते सारते. साहेबांनी जे ठरवलं, आम्ही किती सांगितलं, साहेब आहे ते धुरंधर नेते आहेत, त्यांनी देशाचं राजकारण चालवलेलं आहे. कोणी काही म्हणत, पण हे साहेब निर्णय जे घेतील तेच खरं राहील. नाशिकमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या पश्चात निर्माण झालेल्या राजकीय पोकळीबाबत बोलताना त्यांनी पक्ष आणि राज्याच्या भवितव्यावर भाष्य केलंय. नरहरी झिरवळ म्हणाले, अजित पवार यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना
मंत्रिमंडळात घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी ही केवळ पक्षाचीच नाही तर जनतेचीही भावना आहे. महिला नेतृत्वाला संधी मिळणं ही सकारात्मक बाब ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलंय. याचवेळी नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलंय की आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले पाहिजेत. राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि पक्षाची ताकद एकत्र आणण्यासाठी आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलंय. या संदर्भात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार नक्कीच विचार करतील आणि आम्हीही त्यांना विनंती करणार असल्याचं झिरवळ यांनी सांगितलंय. अजित पवारांच्या निधनानंतर शोक आणि राजकीय निर्णयाच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी नेतृत्व, एकजूट आणि पुढील दिशा या तिन्ही मुद्द्यावर नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे. खरं तर आता अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अशी चर्चा होत आहे की उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीत म्हणून नाही तर कालचं जे मी बघितलं, अंत्यविधीपर्यंत स्मशान शांतता होती. कोणी कोणाला बोलत सुद्धा नव्हतं. काय चाललंय, कसं होईल ह्याची सुद्धा चर्चा नव्हती. अंत्यविधी झाल्यानंतर बाहेर पडताना अनेक लोकांचे, ते काय पक्षाचे लोक होते किंवा त्यांना काही पक्षाशी देणं घेणं, फक्त एक सामाजिक जी त्या घराण्याची जी काही बांधिलकी आहे किंवा समाजाची जी काही बारीक सारीक प्रश्नांवरची सोडवणूक असेल ही त्या फॅमिलीच्या मार्फत जी आजपर्यंत झालेली आहे त्याच्यातून उतराई होण्यासाठी दादांचं जे कार्य होतं तसं कार्य कोणी करेल नाही करणार, परंतु उपमुख्यमंत्री म्हणून सुनीत्राताईंना करावं अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी होती. खरं तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार होतात. 12 डिसेंबरला असा घटस्फोट अंकुश ठाकरे यांनी केला होता. 8 तारखेला त्याची औपचारिक घोषणा देखील होणार होती. कसं नाही, घोषणा होणार होती नव्हती मला माहीत नाही, पण एक निश्चित त्या 1-2 महिन्यापासून नगर परिषदा असतील, नगरपंचायती असतील किंवा महानगरपालिका आपण सगळ्यांनी बघितल्या तर बऱ्याच ठिकाणी एकत्र येऊनच त्या निवडणुका लढवल्या गेल्या. आता जिल्हा परिषदमध्ये काही ठिकाणी वन साईड घड्याळच निशाणी लावून आणि तुतारी न लावता एकत्र होऊनच लढवल्यात. त्याच्यामुळं राष्ट्रवादी दोन्ही एकत्रच आहेत असं म्हणावं लागेल. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संयम पाळण्याचे आवाहन करत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे महाआघाडीच्या उमेदवारांना स्पष्ट सूचना देण्यात आल्यात. बार्शीचे आमदार दिलीप सोपाल यांनी प्रचारादरम्यान कोणत्याही प्रकारे बँड, वाद्य किंवा फटाके वाजवू नयेत, तसेच मतदारांची भेट अत्यंत साध्या पद्धतीने घ्यावे असे निर्देश दिलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे राज्यभरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावर मोठा परिणाम झालाय. याच पार्श्वभूमीवर बार्शीमध्ये आमदार दिलीप सोपाल यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना एकत्र येत ही निवडणूक लढत आहे. तर अजित पवार यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी प्रचार शांत, साधा आणि शिस्तबद्ध पद्धतीने करावा अशी स्पष्ट सूचना उमेदवारांना देण्यात आल्यात. राजकीय स्पर्धेपेक्षा सामाजिक संवेदनशीलतेला प्राधान्य देण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आलाय. महाराष्ट्राचे नेते, माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यामुळे माझी सर्व सहकारी मित्रांना विनंती आहे की आपल्या महाआघाडीच्या उमेदवारांचा प्रचार कुठलाही गाजावाजा, वाद्य वाजंत्री, त्याचबरोबर फटाके, आतिषबाजी असे कुठलेही प्रकार न करता अत्यंत साध्या पद्धतीनं मतदारांना समक्ष भेटून प्रचाराची यंत्रणा राबवावी आणि या माध्यमातून आपले नेते अजितदादा यांच्या प्रती आपणा सर्व बार्शी तालुक्यातील जनतेचा, सहकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा जो आदरभाव आहे हा या साध्या पद्धतीनं प्रचार करून तो व्यक्त करावा ही सर्वांना नम्रतेची विनंती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय. कुडाळ तालुक्यातील
पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघ आणि साळगाव पंचायत समिती मतदारसंघात ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. पिंगुळ आणि साळगाव हे भाग माजी आमदार वैभव नाईक यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय. या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेने या मतदारसंघात थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिलाय. ठाकरे शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार गंगाराम सडवेलकर आणि पंचायत समिती उमेदवार कृष्णा धुरी हे दोघेही घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेत आहेत. स्थानिक प्रश्न, विकास कामे आणि जनतेच्या अपेक्षा समजून घेत प्रचार केला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषद मतदारसंघात विकास कामे आणि स्थानिक समस्या केंद्रस्थानी ठेवून प्रचार केला जात असल्याचं उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे. घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्याची रणनीती आणि बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागात आघाडी घेण्याची प्रयत्न यामुळे पिंगुळी आणि साळगाव मतदारसंघातील लढत अधिक चुरशीची होणार असल्याचं चित्र सध्या सिंधुदुर्गात दिसत आहे. 4 दिवस आमचा प्रचार चालू आहे. लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. लोकांकडे आम्हाला पोहोचण्यासाठी अतिशय चांगले मुद्दे आहेत. कारण गेली 10-15 वर्ष ते चेहरे इथं लोकांनी निवडून दिले. लोकांचा रोष एवढा आहे, लोकांच्या मनात एवढी खतखत आहे की ह्या उमेदवारांना गेली 15 वर्ष आम्ही निवडून दिले, पण गावाच्या विकासांचं काही हे नाही आहे. त्यामुळे या लोक बरेच यांच्या विरोधात लोक आम्हाला चांगला प्रतिसाद देतात की आम्हाला बदल पाहिजे, नवीन चेहरे पाहिजे, अशा प्रकारे चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो. केंद्रात राज्यात त्यांचं महायुतीचं सरकार आहे, त्यांच्या विरोधात तुम्ही एका मोठ्या शक्तीच्या विरोधात निवडणुकीला सामोरं जात आहे. लोकांचा प्रतिसाद आहे का आणि तुमच्या विजयाची खात्री देता का? लोकांचा प्रतिसाद खरोखरच खूप अतिशय चांगला आहे. लोकांना पण बदल पाहिजे. केंद्रात राज्यातलं एक वेगळं होतंय, पण आता स्थानिक लेवलला लोकांना जसं पाहिजे, लोकांना जी विकास कामं पाहिजेत, लोकांच्या ज्या समस्या आहेत हे सोडवू शकले नाही आहेत. कारण गेली 15 वर्ष यांना संधी देऊन सुद्धा हे काही करू शकले नाही आहेत. त्याच्यामुळे लोकांचा रोष यांच्यावरती भरपूर आहे. लोकांचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळत आहे. या ठिकाणी पिंगुळी मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. हे ठिकाणचे जे जिल्हा परिषदचे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत आणि पंचायत समितीचे जे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत, ते उमेदवार आहेत ते सरपंच या पदावर आहेत. त्यांना जर विकास करायचा असेल तर त्या पदावर राहून ते करू शकले असते, पण ते ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत आणि लोकांना सामोरं जात आहेत. ते या ठिकाणी आमचं विजन असं आहे की रस्ते, वीज, पाणी हे होणारच आहेत, पण त्याशिवाय आमचं प्रथम प्राधान्य असेल ते शेतकरी असेल, विद्यार्थी असतील आणि जे आरोग्य सेवा आहे या संदर्भात आम्ही विकासाचा प्रयत्न करणार आहोत. कसा प्रतिसाद मिळतो लोकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. कारण हे जे उमेदवार आहेत ते उमेदवार लोकांपर्यंत 5 वर्षामध्ये पोहोचलेले नाहीत आणि त्यांची जी कामं आहेत ती कामं अशी बघितली तर लोकांच्या विरोधात अशी आहेत, गावाच्या विरोधात अशी आहेत. त्यामुळे लोकांचा आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक स्तरावर प्रश्न उपस्थित होत आहेत. तर एकीकडे अजित पवार यांच्या निधनानंतरचा शोक, दुसरीकडे राज्यातील राजकीय घडामोडी, आर्थिक निर्णय आणि प्रशासनाच्या भूमिकेवर सुरू झालेले गंभीर आरोप या सर्व मुद्द्यावर आज सविस्तर भूमिका मांडण्यात आली आहे. सर्वप्रथम चंद्रपूरमधील नगरसेवकाशी संबंधित घटनेबाबत बोलताना या प्रकरणाची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नसल्याचं सांगण्यात आलंय. या प्रकरणात कोणावरही आरोप करण्याआधी पोलीस चौकशी पूर्ण होणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावे अशी अपेक्षा उघडपणे व्यक्त करण्यात आली आहे. या एकत्रीकरणात शरद पवार यांची भूमिका निर्णायक ठरेल असं मतही यावेळी मांडण्यात आलंय. राजकीय वर्तुळात चर्चा असलेल्या सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होण्याच्या शक्यतेवर सावध पण सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आली आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोलताना लाडकी बहीण योजनेसह निवडणुकीपूर्वी घेतलेल्या निर्णयावर तीव्र शब्दात टीका करण्यात आली आहे. राज्याच्या तुटीचा अर्थसंकल्प, मोठ्या पायाभूत प्रकल्पावरील खर्च आणि भविष्यात विकास कामावर कात्री लागण्याची शक्यता याकडे लक्ष वेधण्यात आलंय. विरोधी पक्ष नेतेपद हे घटनात्मक पद असून हे कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय आणि मुख्यमंत्री असलेल्या महत्त्वाच्या खात्यावरूनही प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले. विमान अपघाताबाबत धोक्याचं कारण दिलं जात असताना प्रत्यक्ष व्हिजिबिलिटी संदर्भात माहिती वेगळी असल्याचा दावा करण्यात आलाय. नाही, असं आहे की तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. राष्ट्रवादीने एकत्र यावं न यावं, पण मला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादींनी आम्हाला वाटतं, महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्याला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत, दुभंगलेली मंत्र जुळावीत. आता दादा तर नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये
एक कुठलाही पक्ष असेल की पक्षाची ताकद एकवटावी आणि महाराष्ट्रातील जनतेला त्या पक्षाकडून काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षेच्या पूर्ततेसाठी आणि अनेक त्या विचाराशी जोडले आहेत तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजेत असं मला वाटतं. आता तो त्यांचा प्रश्न आहे की ते कसे एकत्र येतील आणि कुठल्या मुद्द्यावर एकत्र येतील. हा कारण शरद पवार साहेबांनी पवार कुटुंबीय आणि त्यांची संपूर्ण फॅमिली भाऊ बहिणी सगळ्यांना खूप छान एका माळेमध्ये बांधण्याचं काम केलंय. खरं म्हणजे खूप छान त्या कुटुंबाला सांभाळलं असं म्हणता येईल. आता ही जबाबदारी अर्थात पवार साहेबांचं वय लक्षात घेता या युवा पिढीने सगळी जबाबदारी घेऊन पक्षाची दुभरा एकत्रितरित्या सांभाळली पाहिजे असं माझं मत आहे वैयक्तिक. मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाची फी भरण्यासाठी घरून तब्बल 5 लाख रुपये घेऊन आलेल्या एका वडिलांना बुलढाण्यात चोरट्यांनी लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा येथे ही घटना घडली असून मेहकर येथून 2 चोरट्यांनी संबंधित व्यक्तीचा पाठलाग करत बुलढाणा गाठल्याच्या तपासात समोर आले. राजश्री शाहू विद्यालयासमोर उभी असलेली कारची काच फोडून चोरट्यांनी कारमधील 5 लाख रुपये लंपास केले. या प्रकरणी 9 सप्टेंबर 2025 रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक निळेद तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमले. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीनुसार तपास करत अखेर आरोपी कर्नाटकमध्ये असल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांनी तेथे धाड टाकून दोन्ही आरोपींना अटक करत चोरीस गेलेला संपूर्ण 5 लाख रुपये जप्त केलेत. या कार्यवाहीमुळे संबंधित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अकोला महापालिकेच्या महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड करण्यात आली. प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका असलेल्या शारदा खेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेखा काळे यांचा 45 विरुद्ध 32 मतांनी पराभव केला. भाजपच्या शारदा खेडकर यांना एकूण 45 मते मिळाले. यामध्ये भाजपचे 38 नगरसेवक, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे 3, अजित पवार गटाचा 1, शिंदे गटाच्या शिवसेनेचे 1 आणि 2 अपक्ष नगरसेवकाचा समावेश होता. काँग्रेस आघाडीत गेलेले भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी ऐन वेळे भाजपला पाठिंबा दिल्याने समीकरणे बदलले. दरम्यान MIMचे 3 नगरसेवक मतदानात तटस्थ राहिले तर 80 जागांच्या महापालिकेत बहुमताचा आकडा 41 असताना भाजपने मित्र पक्षांच्या सहकार्याने सत्ता कायम राखली. या निकालामुळे अकोला महापालिकेतील सत्ता संघर्षात भाजपच्या राजकीय डावपेचांना यश मिळाल्याचं चित्र स्पष्ट झालंय. शेतकरी आत्महत्या आणि कर्जबाजारीपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात उद्या सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्यांच्या आशेने नजर लागली आहे. जिल्ह्यातील 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांपैकी अनेक जण आजही संकटात सापडलेले आहेत. कापूस आणि सोयाबीन सारख्या प्रमुख पिकांना योग्य दर न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतायत. या बजेटमधून पीक विमा, किमान आधारभूत किंमत वाढ आणि कर्जमाफी सारख्या उपायांची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे. दुसरीकडे उद्योगधंद्याचा अभाव असल्याने यवतमाळ जिल्ह्यात युवकांच्या हाताला काम नाही तर बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढत असल्याचीही चिंता व्यक्त केली जाते. महागाई, वाढते इंधन आणि जीवनावश्यक वस्तूचे दर यामुळे गृहिणीचे घर खर्चाचे बजेट पूर्णपणे कोलमडले. सबसिडी वाढ आणि महागाई नियंत्रणाची मागणी जोर धरते. बजेटमध्ये केवळ घोषणा नव्हे तर अंमलबजावणी महत्त्वाची असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करतायत. उद्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या बजेटमधून यवतमाळच्या शेतकरी, युवक आणि गृहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळतो का की अपेक्षा पुन्हा एकदा अपेक्षाच ठरतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आमची अपेक्षा आहे की आम्हाला जे काही मोदी साहेबांनी आश्वासन दिलं होतं 2014मध्ये निवडून येण्यापूर्वी की मी मिनिमम प्राईस म्हणजे जे कृषी मूल्य आयोगाचा दर राहील त्याच्यापेक्षा 1.5 पट नफा देईल. 1.5 नफा देईल. कधी म्हटलं त्यांनी भाषणात 2 नफा देईल, परंतु 1.5 पटी नाही मिळालं, 2 पटी नाही मिळालं. आमचं म्हणणं आहे की स्वामीनाथन आयोग
त्याच्यानुसार आम्हाला दीडपट नफा मिळाला पाहिजे. कृषी मूल्य आयोगाचं दर जे आहे त्याच्या दीडपट आम्हाला दर मिळाला पाहिजे. आज आपण पाहतो कर्मचाऱ्याचे पगार किती भरमसाठ वाढतात आणि त्यानं त्या प्रमाणात शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढत नाही. मातीमोल किमतीत शेतकऱ्यांना माल विकला जातो. आज कापसाचे एक शर्ट तयार करायसाठी, कॉटनचा शर्ट तयार करायसाठी फक्त 34 रुपयाचा कापूस लागतो, 34 रुपयाचं, आणि तो विकला जातो 1000-1200 रुपयामध्ये. शेतकऱ्याला काय मिळून राहिलं? 34 रुपये. मग ही जी तफावत आहे ही तफावत दूर झाली पाहिजे आणि आम्हाला दीडपट नफा मिळाला पाहिजे. प्रत्येक मालावर कृषी मूल्य आयोगाचा जो दर आहे त्याच्या दीडपट नफा आम्हाला मिळाला पाहिजे. आणि दुसरं की कापसाचा दर हा 12,000 रुपये क्विंटल, सोयाबीनचा दर 8,000 रुपये क्विंटल आणि तुरीचा दर 12,000 रुपये क्विंटल मिळाला तर शेतकरी जगू शकतो, नाहीतर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही आहे. आजही आपण हजारो कोटी रुपये, 4 लाख कोटी, 25-40 लाख कोटी रुपये कर्ज माफ केले, NPAचे सोडून दिले मोठमोठ्या कारखानदारावर. ते काही गरीब नव्हते, ते भिकारी नव्हते, परंतु शेतकरी गरीब आहे, तो आत्महत्या करतो आहे, त्याच्या गरजा काय आहे ह्या समजून सरकारनं त्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे आणि त्यांना योग्य भाव, दीडपट भाव दिला पाहिजे. हीच आमची मागणी आहे. काय नाव तुमचं? अशोक बुतडा, यवतमाळ. प्रामुख्याने दरवर्षी अर्थसंकल्प जाहीर होत असताना अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, परंतु दुर्दैवानं त्या वर्षभरामध्ये कधीच पूर्तता त्याची होताना दिसत नाही आहे. यवतमाळसारख्या जिल्ह्याचा जर आपण विचार करतो म्हटलं तर यवतमाळमध्ये गुन्हेगारीचं फार मोठं स्वरूप, आकार विकळ रूप धारण केलेलं आहे. आणि त्याचं प्रमुख कारण असं आहे की यवतमाळमध्ये कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नसल्यामुळे युवक हे गुन्हेगारीकडे वळताना दिसतात. इझी मनीच्या दृष्टिकोनातून रेतीचा व्यवसाय असो, तस्करीचा व्यवसाय असो, गांजा, अफीम, चरस किंवा दारूचा व्यवसाय असो किंवा इतरही अनेक गुन्हेगारी व्यवसाय केले जातात. म्हणून माझी विनंती अशी आहे केंद्र सरकारला, अर्थसंकल्प जाहीर करत असताना रोजगार उपलब्ध कसा होईल, रोजगार निर्मिती कशी होईल, कारण यवतमाळ हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. शेतकऱ्यांना या दृष्टिकोनातून आपण जर रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या योजना जर जाहीर केल्या तर निश्चितपणे युवकांना हाती काम मिळेल आणि त्या माध्यमातून गुन्हेगारीही कमी होईल आणि देशाचं बळकटीकरण होईल. म्हणून विनंती अर्थमंत्र्यांना हे आहे की रोजगार असो आणि महागाईला नियंत्रित आणण्याचं काम त्यांनी करावं, हीच या ठिकाणी मागणी आहे. येणाऱ्या बजेटमध्ये राज्यातल्या आणि केंद्राचं बजेट येत आहे तेव्हा आमच्या गृहिणी म्हणून फार अपेक्षा अर्थमंत्र्यांकडून आहे. पण पेपर वाचला, बातम्या वाचल्या तर देशाच्या आर्थिक जे वातावरण पाहिलं, ट्रम्प, टेरिफ आणि आंतरराष्ट्रीय दर्जात पैशाचं होत असलेलं, आपल्या रुपयाचं होत असलेलं अवमूल्यन. तुम्ही म्हणाल की याचा आणि गृहिणीच्या बजेटशी काय संबंध आहे? खूप संबंध आहे. महागाई वाढत असली तर महिलांचं घरातलं, कुटुंबातलं बजेट बिघडते. बजेट बिघडत असताना आम्ही आज माझ्या कामवाल्या बाईला विचारलं, काय अपेक्षा आहे बाई तुझी, या काय कमी झालं पाहिजे, काय वाढलं पाहिजे? तिने एकच सांगितलं, ताई सिलेंडरचा भाव. म्हटलं तुला लाडक्या बहिणीचे भेटते ना, ते काय कामाचे? त्या लाडक्या बहिणीत माझं काही होत नाही. इकडे पैसे मिळते आणि तिकडे सिलेंडर आणावं लागते. तेलाचे भाव असतील, किराण्याचे भाव असतील, हे दिवसेंदिवस वाढत आहे. पण स्त्रियांच्या आजाराचं कुठेही बजेट होत नाही. गृहिणी कुटुंब चालवत असताना घरातल्या म्हातारे माणसं असतील, मुलांचं असतील, त्यांच्या औषधोपचाराचं काम करेल आणि स्वतःचे आजार अंगावर काढतील, तेव्हा स्त्रियांना या बजेटमध्ये औषधीवरती आणि उपचारासाठी काही सवलती असाव्या असं मला वाटत आहे. आणि या बजेटमध्ये स्त्रियांवरची सुरक्षता वाढवावी. आपला यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापसाचं कॉटन सिटी म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. माझी शासनाला ही विनंती आहे की यवतमाळ एवढा कापूस उत्पादक जिल्हा असतानाही आणि एवढ्या मोठ्या शेतकरी आत्महत्या असतानाही या जिल्ह्यामध्ये कापसावर प्रक्रिया करणारे कुठलेच उद्योगधंदे उपलब्ध नाही आहे. आज साधं यवतमाळ शहराची जर परिस्थिती पाहिली तर यवतमाळ शहरामध्ये इनमीन 2 ते 3 सूतगिरण्या आहेत. महाराष्ट्रात आज यवतमाळ जिल्हा हा सर्वात मोठा कापूस उत्पादक जिल्हा असताना यवतमाळमध्ये कॉटन हब व्हायला पाहिजे, ज्याच्यातून मोठ्या प्रमाणात यवतमाळातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल आणि आर्थिकदृष्ट्याही यवतमाळ जिल्ह्यातली जे सर्वसामान्य युवक आहे ते सक्षम होतील. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे रेल्वेचं. आजही रेल्वेचं काम रखडलेलं आहे. त्या रेल्वेच्या कामामुळेही दळणवळणाचा खूप मोठा यवतमाळ जिल्ह्याला लॉसेस होत आहे.
आज जे युवक काहीतरी आपला उद्योगधंदे करत आहेत त्यांना मालही ट्रान्सपोर्टिंग ट्रक्स वगैरेच्या माध्यमातून आणावं लागत आहे. आज रेल्वेचं जर काम मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर पूर्ण झालं तर यवतमाळ जिल्ह्यातल्या बेरोजगार तरुण जे आहेत, जे व्यवसाय करत आहेत, त्यांना आपला माल आणायसाठी ती रेल्वे खूप सोयीची होईल. माझी शासनाला विनंती आहे की या बेरोजगार तरुणांचं हित शासनाने बघावं आणि त्यानुसार अर्थसंकल्पामध्ये विशेषतः यवतमाळ जिल्ह्यासाठी काहीतरी तरतूद करावी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. 28 जानेवारीला विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालंय, तर 29 तारखेला बारामती येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. लाखोच्या जनसागराने अजितदादांना अखेरचा निरोप दिला. याच पार्श्वभूमीवर जालना येथे आयोजित शोकसभेत भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केला. दानवे म्हणाले, दादांनी सकाळी घेतलेला शपथविधी हा पहिला प्रयोग नव्हता, तर तो तिसरा प्रयोग होता. त्यांनी सांगितलंय की शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिघे मिळून सरकार स्थापन करण्यावर एकमत झाले होते. कोण मंत्री होणार, कोण पालकमंत्री होणार हेही ठरलं होतं. मात्र मोठ्या पवार साहेबांनी शिवसेना नको अशी भूमिका घेतल्यामुळे पहिला प्रयोग फसला, तर त्यानंतर दुसराही प्रयोग अयशस्वी ठरल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केलाय. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वाटचालीतील या घडामोडी पुन्हा एकदा चर्चेत आल्या असून दानवेच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे. उभ्या महाराष्ट्राला न पसणारी बातमी केली आणि दादा जरी गेले असते तर या राज्याच्या किंवा देशाच्या स्मरणात राहील अशा प्रकारचं कर्तृत्व दादाचं होतं. बोलण्यातला स्पष्टपणा, निर्णय करण्याची क्षमता आणि वेळेचं भान ठेवणारा हा आपला राज्याचा नेता होता. त्या सभागृहात जे काही नेते या ठिकाणी बसलेले वेगवेगळ्या टप्प्यावर दादाशी सगळ्यांचा संपर्क आलेला आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत आणि ते अनुभव त्यांनी आपल्या बोलण्यातून त्या ठिकाणी व्यक्त केले. सभागृहात राहण्याचा अभियोग दादाच्या सोबत असा मला अर्जुनराव, मोहनराव, कैलासरावपेक्षा कमी आहे. कारण 90 ते 95 सोडून दादाला 90 नंतर मध्ये झाले. 99 मला लोकसभेत जावं आणि त्यांच्यापेक्षा पवार साहेबांशी माझा संपर्क जास्त आला. कारण 10 वर्ष विधानसभा आणि 25 वर्ष लोकसभा, 35 वर्ष मी साहेबांबरोबर आहे. सुरुवातीला मला जर मी काम करलं तर मी अजितदादांना सरळ न जाता पवार साहेबांवर जायचो की अजितदादाला सांगायचो. आणि मग एकदा सवय झाली आणि काही कामानिमित्त तर मी दादाकडे, दादा म्हणजे मोठ्या साहेबांची माणसं आली. कारण सुरुवातीला मी दादा साहेबांना सांगायचो तेव्हा दादा सुरुवातीला पण असं म्हणायचे, पण नंतर सवय झाली. काही दिवसांना राज्याच्या राजकारणात मला परत यावं लागलं आणि मग प्रत्येक राजकीय घडामोडीमध्ये माझा सहभाग झाला. आणि त्या 5 वर्षाच्या काळातल्या अनेक आठवणी की ज्या काही आठवणी सांगता येतील, काही सांगता येणार नाही. पण भारतीय जनता पक्षाचा मी राज्याचा अध्यक्ष होतो. पवार साहेबांकडून अजितदादा बोलायचे, कधी कधी सुनील तटकरे यायचे. दादांनी जो सरकारचा शपथविधी घेतला तो पहिला प्रयोग नाही, हा तिसरा प्रयोग होता. पहिला प्रयोग आमचा फसला होता आणि तो प्रयोग असा होता की आपण तिघं म्हणून सरकार चालू.
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने खूप केंद्र सरकारचा. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका ट्रॅफिक हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली असून त्यामुळे चोपडा शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून विनाकारण पैशाची मागणी केल्याची तक्रारी पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. तक्रारी प्राथमिक चौकशीत तथ्य आढळल्याने संबंधित ट्रॅफिक हवालदाराला निलंबित करण्यात आले. पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की भविष्यात कोणत्याही ट्रॅफिक कर्मचाऱ्याने बेकायदेशीररित्या पैशाची मागणी केल्यास नागरिकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी कराव्यात. तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आलाय. या निलंबनाच्या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणलेत. पोलीस प्रशासनाकडून शिस्त आणि पारदर्शकतेचा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला. सर, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे. तर हे निलंबित कुठल्या काय संदर्भात करण्यात आले आहे? चोपडा शहरचे जे पोलीस हवालदार शिंगाणे आहेत त्यांना 28 जानेवारी 2026 या दिवशी माननीय पोलीस अधीक्षकांनी एक आदेश करून त्यांना कर्तव्यात कसुरी केल्याबद्दल निलंबित केले आहे. जर लोकांना असं कर्तव्यात कोणी कसूर करत असेल, लोकांकडून पैशाची मागणी करत असेल किंवा कुठलंही असं गैरवर्तन करत असेल कर्तव्यामध्ये, तर निश्चितपणे लोकांनी तशा तक्रारी आमच्याकडे कराव्यात. आम्ही त्यांचा तसा कसूरी अहवाल पाठवून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल. सर, या संदर्भात नागरिकांना काय आवाहन करू इच्छितात? या संदर्भात आणखी कुणाविरुद्ध जर असं गैरवर्तनाबद्दल काही तक्रारी असतील किंवा कुणाला त्रास झाला असेल तर त्याने आमच्याकडे तक्रार करावी. आम्ही त्याची शहानिशा करू आणि त्या कर्मचाऱ्यांनी खरोखरच चूक केली असेल तर निश्चितपणे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल.